खाद्यसृष्टीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फ्रोझन हॉट चॉकलेट। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी 1/4 कप कोको पावडर घेतली आहे। ही कोको पावडर मी चांगल्या कंपनीची वापरते आहे, तुम्ही सुद्धा तीच वापरा। त्याच्यानंतर 1/2 कप मिल्क पावडर आणि 1/4 कप साखर वापरली आहे। तुम्ही साध्या साखरेऐवजी पिठी साखरही वापरू शकता। आता आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यात कोणत्या प्रकारच्या गुठळ्या राहता कामा नयेत आणि आपलं हे इन्स्टंट हॉट चॉकलेट प्रीमिक्स इथे बनून तयार आहे। तुम्ही ह्याच्यात गरम दूध घातलं की हॉट चॉकलेट तयार होईल। पण आज आपण बनवणार आहोत फ्रोझन हॉट चॉकलेट, तर आपण पुढची कृती बघूया। तर आता मी ह्याच्यात घालत आहे 1/4 कप रूम टेम्परेचरवरचं दूध, जे नॉर्मल दूध आपल्या घरात अवेलेबल असतं ते। आणि आता हे थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे मिक्स करून झाल्यावर ह्याच्यात घालायचं आहे थोडासा चॉकलेट सॉस, साधारण 1 टेबलस्पून। आता हा मी चॉकलेट सॉस घालून घेतला आहे आणि पुन्हा आपल्याला हे सर्व मिश्रण आपली साखर आणि मिल्क पावडर व्यवस्थित एकजीव होईपर्यंत ढवळून घ्यायचं आहे। तर इथे मी हे सर्व जिन्नस एकजीव करून घेत आहे। इथे आपलं हे सर्व मिश्रण एकजीव झालं आहे। आता आपल्याला हे एका मिक्सर जारमध्ये काढायचं आहे आणि ह्याच्यात मी घालते थोडे आईस क्यूब्स आणि 1 कप चिल्ड दूध, जे आपल्या घरी रोज अवेलेबल असतं ते। आणि आता हे आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे। हे ब्लेंड होऊन आपलं तयार आहे फ्रोझन हॉट चॉकलेट। तुम्ही बघू शकता। जर तुम्ही खाद्यसृष्टीवर नवीन असाल तर खाद्यसृष्टीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजेसला फॉलो करा, तिथे रोज नवीन अपडेट्स येत असतात। आता आपण असेंबल करूया। इथे मी एक जार घेतला आहे, ड्रिंकिंग जार। त्याला मी आता चॉकलेट सॉसने थोडंसं डेकोरेट करून घेत आहे। हा डेकोरेट करून झाल्यावर मी तो फ्रीजरमध्ये ठेवलेला 15 मिनिटांसाठी आणि तो मी आता बाहेर काढला आहे। आता मी ह्याच्यात ओतते आहे आपलं फ्रोझन हॉट चॉकलेट। आता फ्रोझन हॉट चॉकलेट आपल्याला 1/3च भरायचं आहे, म्हणजे थोडी वरती स्पेस ठेवायची आहे। आणि मी ह्याच्यात घालून घेते आहे आता थोडीशी व्हिपिंग क्रीम। व्हिपिंग क्रीम ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता। तुम्ही ते व्हॅनिला आईस्क्रीम वापरलं तरीही चालेल। आता आपण ही व्हिपिंग क्रीम घालून घेतल्यावर ह्याच्यावर मी थोडेसे चॉकलेट शेड्स घालून घेत आहे। हे डार्क कंपाऊंड चॉकलेटचे आहेत। आणि थोडीशी सजावटीसाठी मी पुन्हा त्याच्यावरती चॉकलेट सॉस ड्रिझल करून घेत आहे। हे बघा, आता हे आपलं हॉट चॉकलेट तयार आहे। अशाच अजून नवनवीन आणि टेस्टी रेसिपीजसाठी खाद्यसृष्टी बघत राहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा।